अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत तारदाळ व खोतवाडी तालुका हातकणंगले येथे प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या नियोजनावर तारदाळ येथील प्रमोद परीट यांनी गंभीर आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे लक्ष वेधलं आहे। प्रकल्पाची जागा, तांत्रिक व्यवहार्यता व निधीचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे। तारदाळ येथे 771 KLD क्षमतेचा DVATS तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प प्रस्तावित आहे। मात्र 23 एप्रिल व 5 मे रोजी केलेल्या पाहणीत ग्रामपंचायतीने सुचवलेल्या मूळ जागेवर सांडपाणी उपलब्धच नसल्याचं परीट यांनी म्हटलं आहे। अहवालात 450 मीटरवर पाणी असल्याचा उल्लेख असला तरी वाटेतच शेतकरी शेतीसाठी पाणी वापरत असल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी ते पोहोचत नाही। याशिवाय या जागेवर गावातील केवळ 25% सांडपाणी येते। उर्वरित 75% पाणी 3 ते 4 वेगवेगळ्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहते। त्यामुळे एकाच ठिकाणी प्रकल्प उभारल्यास योजनेचा मूळ उद्देश साध्य होणार नाही असा आक्षेप आहे। प्रस्तावित जागा डोंगरावरून येणाऱ्या पावसाळी ओढ्याच्या पात्रात असल्याने अतिवृष्टीच्या वेळी प्रकल्पासह आजूबाजूच्या मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो। पाण्याचा निचऱ्याबाबत अहवालात ठोस उपाययोजनाच नसल्याचेही त्यांनी नमूद केले। खोतवाडी येथील प्रस्तावित जागा ही ओढ्याच्या पात्रातच आहे। पावसाळ्यात निचरा न झाल्यास घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता परीट यांनी व्यक्त केली। येथे तर गावातील केवळ 15% पाणी जागेवर येते व तेही अर्धा किलोमीटर पुढे जात नाही। उर्वरित 85% सांडपाण्याचा व्यवस्थापनाचा कोणताही आराखडा अहवालात नाही। यापूर्वी तारदाळ खोतवाडी येथे लाखो रुपये खर्चून उभारलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देखभाल अभावी निरुपयोगी पडला आहे। सांडपाणी प्रकल्पाची देखभाल कोण करणार याबाबतही स्पष्टता नसल्याकडे परीट यांनी लक्ष वेधले। औद्योगिक वसाहतींनी वेढलेल्या या गावांसाठी प्रथम संपूर्ण गावाचे सांडपाणी एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र भूमिगत गटार योजना व निधी मंजूर करणे आवश्यक आहे। त्यानंतर एकाच मध्यवर्ती ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास तो तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या यशस्वी होईल अशी भूमिका त्यांनी मांडली। दोन्ही प्रकल्पांना स्थगिती देऊन तांत्रिक समितीमार्फत संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करावं, भूमिगत गटार योजनेचा DPR तयार करून निधी द्यावा, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन फेरनियोजन करावे, ह्या प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत। सदर कामास माझा विरोध नाही, मात्र केवळ कागदोपत्री उद्दिष्टपूर्तीसाठी निधी खर्च न होता प्रत्यक्षात गाव सांडपाणी मुक्त होईल असे शाश्वत काम व्हावे हीच प्रामाणिक भूमिका आहे असे परीट यांनी स्पष्ट केले। या निवेदनाच्या प्रती उपअभियंता व दोन्ही गावांच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।